नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तेव्हा आता मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अभिला माहिती होतं की नक्की आता ही रमासारखी दिसणारी माही आहे. तर आता तो सीमाला म्हणत असतो की अगं मोठी आई, तुम्हाला हे सर्व का सांगितले नाही? अगं का तू माझ्यापासून हे सर्व लपून ठेवलं? अगं अक्षय जर डिप्रेशनमधून बाहेर येणार असेल तर हे चांगलंच आहे ना, मी तुला मदत करायला तयार आहे. तेव्हा आता माही सुद्धा तेथे असते. तर सीमा म्हणत असते की अरे अभि शांत हो. अरे खरंच माझी चूक झाली. अरे मी तुला हे सर्व सांगायला हवं होतं, माझ्याकडे सुद्धा कारणं होती. अरे हे न कुणाला सांगायचं म्हणून तुला आता कळलंय ना, त्यामुळे प्लीज मी हात जोडते, कुणाकडे तू काही एक शब्द बोलू नको. कारण अभि आता गेस्ट हाऊस मध्ये आलेला असतो आणि नयना सुद्धा तेथेच असते. सीमा म्हणते की अरे खरंच अभि प्लीज कुणाला काही सांगू नको, मी हात जोडते. अभि म्हणतो की हो हो मोठी आई, मी नाही सांगणार कुणाला. मोठी आई पण मला एक शंका आहे. तर सीमा विचारते की काय रे? तर अभि म्हणतो की तू म्हणते आपण हिला रमा बनवूया, परंतु अभि म्हणतो की बाकीचं कसं? तेव्हा नयना म्हणते की कसं म्हणजे रमा कशी चालायची, कशी बोलायची, कशी वागायची तिका मी सांगितलं, परंतु आपण सुद्धा तिका शिकूया. तेव्हा आता ही सीमा सुद्धा म्हणते की हो हो तिला सर्व काही शिकायचे आहे, काही शिकवलं. तेव्हा अभि म्हणतो की सॉरी पण तेवढ्याने काही नाही होणार. सीमा विचारते की अरे मग काय करायचं? तर अभि म्हणतो की कारण रमामध्ये एक खासियत होती, तिच्यामध्ये असं तिच्यात एक खासियत असल्यामुळे एक एक्स फॅक्टर होता, परंतु का? अगं मोठी आई सॉरी टू से, परंतु हिच्यात मात्र ते नाही दिसत. तेव्हा माही म्हणते की रिअली व्हॉट इज दॅट? तेव्हा सीमा आणि अभि एकमेकांना खुणावतात. अभि म्हणतो की हो हो सांगतो. तेव्हा अभि आता डोक्याला हात लावत असतो की नक्की आता काय उत्तर देऊ ते. त्यानंतर मात्र आता इकडे अक्षय हा त्या ज्या बाईंना काहीतरी सापडलेलं असतं आणि त्या थोडेसे गावातून बाहेर गेलेल्या असतात, त्या बाईला आता फोन करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आनंद अक्षयला म्हणत असतो की अक्षय अरे तुला वाटतं का त्या बाई आपला फोन उचलतील म्हणून? त्यावर आता अक्षय म्हणतो की दादा अरे दुसरा पर्याय सुद्धा नाही, आपण फक्त प्रयत्न करत राहायचे. तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय हे बघ, ह्या बाई आहेत ना त्या आपल्या रमाला शोधण्यासाठी लास्ट असे होप आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो नक्की आपल्याला काहीतरी माहिती मिळेल, कारण इतक्या दिवसापासून आपण फोन करतो, नक्की काहीतरी आपल्याला माहिती होईलच. तेव्हा अक्षय परत फोन वारंवार करत असतो आणि तेवढ्यात ती बाई फोन उचलते आणि हॅलो बोलते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी अक्षय मुकादम बोलतोय आणि मी तेव्हा मागे तुमच्या पाड्यावर येऊन गेलो आणि तेथे मला तुम्हाला समजलं की तुम्हाला काहीतरी अशा काही गोष्टी तेथे सापडल्यात, मला त्या वस्तूबद्दल काहीतरी चौकशी करायची होती. तेव्हा मात्र आता रमा जिथे पडली होती तेथे असं तो विचारतो आणि तर ती बाई म्हणते की हो हो सापडलेत मला असं काहीतरी वस्तू. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो तुम्ही मला सांगू शकताल का नक्की त्या वस्तू काय आहे? तुम्ही मला त्या वस्तू ज्या सापडल्या त्याचं वर्णन करू शकताल का? आणि जर त्या वस्तू तिच्याच असतील तर मला ते तिच्याच आहे खात्री करून घेता येईल. तेव्हा आता ते आजीबाई म्हणतात मला काही त्या वस्तू माझ्याजवळ ठेवायचे नाही, कोणी आलं तर त्या वस्तू मी देऊन टाकते, नाहीतर त्या मी देवीच्या देवळात ठेवते. कोणत्या देवीचा कोप आपण अंगावर घेणार? तेव्हा आता अक्षय म्हणतो की प्लीज अहो ताई ऐकून घ्या, प्लीज अहो ताई मला मदत करा, खूप असे अडचणीत आहे मी. त्या वस्तू जर माझ्या बायकोच्या असतील तर त्या वस्तू मला हव्या आहेत, प्लीज तुम्ही माझी मदत करा. गेल्या खूप दिवसापासून मी तुम्हाला फोन करतो. तेव्हा ताई म्हणतात की अरे मी आजच पाड्यावर आले, त्यामुळे तू एक काम कर, तू इकडे पाड्यावरच मग आपण इकडेच बोलूया. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो जरूर, लगेच निघतो. तेव्हा अक्षय फोन ठेवतो आणि आनंदला म्हणतो की चल त्यांनी आपल्याला भेटायला बोलावले. तेव्हा आनंद म्हणतो की बरं चल मी सुद्धा येतो, तू एकटा जाऊ नकोस. म्हणून दोघेही आता त्या बाईला भेटण्यासाठी पाड्यावर जायला निघतात. त्यानंतर आता इकडे सीमा, अभि आणि नयना हे त्या माहीला कसं रमाबद्दल तयार करायचं सर्व काही रमाबद्दल समजावत असतात. अभि म्हणतो की ओके स्टार्ट कर आणि एक जे काही पेन्सिल आहे एक माहीच्या हातात देतो आणि एक अभिच्या हातात ठेवतो आणि ही पेन्सिल अशी तोंडामध्ये ठेवायची. तेव्हा आता पेन्सिल माही तोंडात घेते तर अभि तिला म्हणतो की चल आता तुझं नाव घे. तेव्हा माही आता ते पेन्सिल तोंडामध्ये ठेवून तिचं नाव घेते आणि समोर नयना असते. तर म्हणतो की ही कोण आहे? तर माही लगेच म्हणते की नयना. तेव्हा मात्र आता माहीला राग येतो, माही लगेच पेन्सिल तोंडातून बाहेर काढते आणि अभिला म्हणते की हे काय आहे सगळं, असं कोण करतं? तर अभि म्हणतो की अशीच प्रॅक्टिस असते, शुद्ध मराठी जेव्हा आपल्याला बोलायचं असतं ना तेव्हा मात्र अशीच प्रॅक्टिस करतात आणि मुळात कोणतीही भाषा शुद्ध बोलण्यासाठी आपल्याला हे करावंच लागतं. त्यामुळे ही पेन्सिल तोंडामध्ये ठेवायची आणि त्याच्यानंतर आपण ही वाक्य म्हणणार आहोत. मी तुला अगोदर एक वाक्य सांगतो, तू नॉर्मल आहे तेव्हा ते वाक्य बोल आणि
आणि मग आता नॉर्मल बोलायचं आणि त्यानंतर मात्र पेन्सिल ठेवून बोलूया। तेव्हा आता अभि असं पटपट एक वाक्य बोलायला सांगतो। तेव्हा आता माही विचारते की कोण पळाला? तेव्हा अभि म्हणतो की मी काय म्हंटलो? तेव्हा नैना म्हणते की जरा एक्सप्लेन करून सांगा तुम्ही नक्की काय कसं। तेव्हा अभि सांगायला सुरुवात करतो की वरच्या वाक्यांचा अर्थ असा आहे की एक असा हाऊस उडाला पळून गेला। तेव्हा आता माही म्हणते की हाऊस हो म्हणजे हाऊस म्हणजे हॉबी आणि जोराने उड्या मारायला सुरुवात करते। तेव्हा मात्र आता अभि हा जोरात ओरडतो की हाऊस म्हणजे पक्षी। नैना म्हणते की हो बर्ड। तेव्हा अभि म्हणतो की हो एक हाऊस असा उडाला आणि तो झाडाच्या फांदीवर बस म्हणजे नल राजाने त्याला सोडून दिलं, त्याची शिकार नाही केली म्हणून तो झाडाच्या फांदीवर थोडासा बसला, थोडासा बावरला आणि मग तो झाडाच्या फांदीवर बसून असा मुक्तीचा आनंद चाखतो। माही म्हणते की हो क्यूट आंटीने मला सांगितलं ना आनंदची वाईफ म्हणजे ती जानवी मुक्ती नाही। आता अभि हा मोठी आईला म्हणतो की जर ही असं समजून घेणार असेल तर हिला कसं समजायचं तूच सांग मला आता। तेव्हा आता सीमा म्हणते की अरे हे जरा तिला कठीण जात असेल, जरा तू सोपं सांग बरं। तेव्हा माही म्हणते की हो एक्झॅक्टली। तेव्हा आता नैना म्हणते की हो वाईन जरा तिला जड झाली, झेपणार नाही आता तिला। तेव्हा मात्र आता माही ही लगेच शॉर्ट म्हणजे असं म्हणून अभिला म्हणते की अरे हॅब्स म्हणजे अभि म्हणतो की हे काय आता? तर लगेच आता माही म्हणते की अरे तुझ्या नावाचा असा शॉर्ट फॉर्म। तेव्हा आता अभि म्हणतो की अगं पण असं नाही तर तू अभि बोलू शकते, सगळेच मला अभि असा हाक मारते। तेव्हा आता माही म्हणते की नो माही इज नॉट सगळे, फक्त मी तुला ॲब्स असं म्हणणार। तेव्हा अभि तर डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की ठीक आहे आता ॲब्स तर ॲब्स, निदान कोणीतरी ॲब्स बोलतय आणि बोला चला कुठचं काय वाक्य आहे ते म्हण आता। अभि आता पूर्णपणे वैतागून गेलेला असतो आणि चिडून हे सर्व बोलत असतो। तर आता माही म्हणते की हे बघ ॲब्स, अरे तू माझ्यावर चिडायचं नाही, हे तोंड नीट कर, तोंडावर स्माइल ठेव, मला असं हसून व्यवस्थित सांगा। तर अभि डोळे वाचून अगदी वटारून पाहत असतो। नैना म्हणते की हो सगळं काही तिला हसून शिकवा। तेव्हा सीमा म्हणते की हो कर ना अरे जरा स्माइल कर अभि। तेव्हा अभि लगेच स्माइल करतो आणि म्हणू का पुढचं वाक्य? तर माही म्हणते की हो यस। तेव्हा एक वाक्य तो आता माहीला बोलायला लागतो, परंतु माहीला ते वाक्य बोलायला येत असतं। माही म्हणते की आम्हाला बघा तारा गेली वकीलकडे। तेव्हा आता अभि म्हणतो की चला आता हे वाक्य जाऊन द्या, ही खूप पुढची गोष्ट आहे, तिला फक्त आता आपण शब्दावरतीच शिकूयात। आणि परत तो माहीला पेन्सिल तोंडामध्ये ठेवण्यासाठी सांगतो आणि परत एकदा तो शब्द घ्यायला सांगतो। अभि तोंडामध्ये पेन्सिल धरतो परंतु माहीला खूप असा राग येतो, ती जोरात ओरडते की स्टॉप इट, ओके इनफ इज इनफ। एक मिनिट काय हो ॲब्स, रमा काही तोंडात दिवसभर पेन्सिल घेऊन फिरत होती का तिच्या घरी? तर अभि म्हणतो की हो ती शुद्ध मराठी बोलायची, ते तुला आता बोलता येत नाही, जमत नाही, त्यामुळे तुला मात्र आता तेच शिकवायचा मी प्रयत्न करतो आणि त्यामुळे पेन्सिल तू तोंडामध्ये ठेव आणि शब्दाने शब्द आपण म्हणूयात। तेव्हा मात्र अभि तोंडामध्ये पेन्सिल परत धरतो आणि तिला बोलायला सांगतो। तेव्हा माही पुन्हा स्टॉप इट असं म्हणते, परंतु माही इनफ सुद्धा म्हणते नो बास आता मला कंटाळा आलाय, मला आता ब्रेक हवा आहे। तर नैना म्हणते की माही एक सेकंद। तेव्हा मात्र आता माही नैनाला म्हणते की प्लीज तुम्हाला ग्रीन टी देशील ना आता? तेव्हा नैना म्हणते की नाही येथे ग्रीन टी ऐवजी एक्सरसाइज असतात, म्हणजे आता ग्रीन टी कशाला म्हणायचं असते? स्मोकिंगला लगेच नैना सांगत असते की इला ही एक्सरसाइज असते स्मोकिंग आणि तिला ती ग्रीन टी म्हणते। तेव्हा सीमा आता डोक्याला हात लावते, तर माही आता तिथे मस्तपैकी खाली अशी डोकं ठेवून झोपते। त्यानंतर आता अक्षय आणि आनंद त्या पाढ्यावर येतात, तेथील एका दादांना विचारतात आणि तेथील एका माणसाला विचारतात की नक्की त्या झनकीबाई कुठे राहतात। तेव्हा तो माणूस त्या घराचा पत्ता पुढे सांगतो की त्या तिकडे राहतात, बोट दाखवतो। तेव्हा अक्षय आणि आनंद त्या बाईच्या घरी येतात आणि लगेच तिथे आल्यानंतर त्या काकूंचं काम हे सुरूच असतं। तेव्हा अक्षय त्यांना म्हणतो की अहो काकू मी अक्षय मुकादम। तेव्हा तर त्या म्हणजे काकू म्हणत असतात की हो या बसा। अक्षय म्हणतो की हो मला त्या वस्तू आहेत ना माझ्या बायकोबद्दल विचारायच्या होत्या आणि खरंच मी तुम्हाला त्रास देतो, परंतु त्या वस्तूबद्दल मला जरा जाणून घ्यायचं आहे, मी तुम्हाला फोनवर म्हणलं होतं त्या वस्तूबद्दल, त्या वस्तू मला बघण्यासाठी मिळतील का? तेव्हा आता त्या बाई म्हणतात की तिकडे जंगलामध्ये काय झालं हे मला माहिती नाही, परंतु एक मात्र मी तुम्हाला सांगू शकते, कारण माझं एवढं आयुष्य या जंगलात गेलं, मला ह्या दगडावरून सुद्धा समजतं की नक्की हा दगड इथला आहे की कोणी घाटावरून टाकला म्हणून। येथील सर्व जनावरांचं आणि पक्ष्याचं सुद्धा तसंच आहे, त्यांच्या पायाच्या ठशावरून, आवाजावरून, हालचालीवरून मला सर्व काही समजतं की कुठलं हे जनावर असेल म्हणून। तेव्हा आनंद आणि अक्षय या दोघांना काही समजत नसतं,
आनंद म्हणतो की काकू, अहो काकू प्लीज असं काही कोड्यात बोलू नका, जरा स्पष्टपणे सांगा. अहो एकतर अगोदरच आम्ही खूप टेन्शनमध्ये आहोत. तेव्हा आता अक्षय खाली बसतो, त्या काकूंसमोर हात जोडतो. मी गेल्या मागच्या महिन्यापासून माझ्या बायकोला शोधतो, 1 महिन्यापासून तिचा खरंच काही पत्ता नाही. ती हरवलेली आहे. तिला जे काही तुम्हाला तिच्याबद्दल माहिती आहे प्लीज तुम्ही मला सांगा. तेव्हा मात्र आता त्या काकू म्हणतात की हे बघ, जी वस्तू मला जंगलामध्ये सापडली ती पूर्णपणे रक्ताने भरलेली होती आणि ते रक्त माणसाचं सुद्धा असू शकतं आणि जनावराचं सुद्धा असू शकतं आणि ती झटापट बघूनच मी सांगू शकते की कोण जिद्द आहे आणि कोण मेलं असेल. तेव्हा आता अक्षयलाही काही ऐकवत नसतं. अक्षय पूर्णपणे डोळे झाकून घेतो आणि स्वतःला सावरतो. तेव्हा आनंद लगेच म्हणतो की काकू मला सांगा की नक्की यातील कोण जगलं असेल आणि कोण मेलं असेल. तेव्हा आता काकू म्हणतात की हे बघा, या झटापटीत कोण जिद्द आहे आणि कोण मेलं असेल हे काही सांगता येत नाही. हे रक्त जनावराचं आहे की माणसाचं हे माहिती नाही आणि जर ते जनावर मेलं असेल तर तुझी बाई जिवंत आहे आणि जर ते जनावर जिवंत असेल तर तुझी बाई नेमकं. तेव्हा अक्षयच्या डोळ्यात खळखळसं पाणी येतं. अक्षय लगेच उठतो आणि नाही मला हे नाही पट. आणि अक्षय लगेच बाहेर येतो की अरे दादा काय बोलतात, हे शक्यच नाही, हे नाही होऊ शकत, काही कसं बोलतात ह्या. तेव्हा आनंद त्याला समजावतो, अरे अक्षय ऐकून घे माझं, ह्या लोकांचं अख्खं आयुष्य जंगलामध्ये गेलेलं आहे. एवढी वर्ष हे लोक जंगलामध्ये राहतात, त्यामुळे इकडचे प्राणी बद्दल सर्व काही माहिती आणि त्या प्राण्यांशी त्या माणसांशी एक असं नातं निर्माण झालेलं आहे आणि एक प्रकारची वेगळी अशी निरीक्षण शक्ती त्यांना आलेली आहे. निसर्गाचं आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे. म्हणून मला नाही वाटत की ती बाई काही खोटं बोलत असेल म्हणून. अक्षय म्हणतो की मला हे सर्व नाही मान्य, जा बरं तूच जाऊन त्यांना विचार, मी नाही विचारू शकत. तेव्हा आनंद म्हणतो की बरं तू शांत हो, मी त्यांना विचारतो. तेव्हा आनंद पुन्हा त्या काकूंजवळ येतो आणि काकूंना विचारतो की ऐका ना काकू, तुम्हाला ज्या वस्तू सापडल्या मग त्या वस्तू कुठे आहेत आम्हाला प्लीज सांगताल का. तेव्हा आता काकू म्हणतात की हो त्यातील एक वस्तू मला सापडलेली आहेत आणि ती वस्तू माझ्याकडे मी ठेवलेली सुद्धा आहे आणि जर तुम्ही आला नसता तर ती सुद्धा वस्तू मी वनदेवीला अर्पण केली असते. तेव्हा आनंद विचारतो की आम्हाला प्लीज ती वस्तू पाहायला मिळेल. तेव्हा काकू म्हणतात की हो दाखवते. काकू लगेच उठतात आणि जी वस्तू रमाचं जे काही मंगळसूत्र आहे तर ते त्यांनी त्या पेटीत ठेवलेलं असतं, म्हणून त्या आता पेटीतून ते मंगळसूत्र बाहेर काढतात. तोपर्यंत आता अक्षय हा पूर्णपणे अगदी वेडापिसा होतो, तर आनंद त्याला समजावत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे अभि, सीमा आणि नैना यांनी या माहीला रमा अगदी परफेक्ट बनवलेलं असतं, म्हणजे साडी वगैरे अगदी रमाचा लुक हा परफेक्ट असतो. तेव्हा आता सीमा डायरेक्ट तिला घरामध्ये जायला सांगत असते, तर अभि म्हणतो की अगं मोठी आई, तू तिला डायरेक्ट घरामध्ये का जायला सांगते की म्हणजे हे बघ, अगोदर तिला सुद्धा कळून दे की रमा पहिल्यांदा या घरात आली तेव्हा कसं वातावरण होतं, ती कशी आली आणि किंवा तिला सुद्धा असं वाटून दे की ती रमा बनून या घरामध्ये येते. तेव्हा आता नैना विचारते की म्हणजे अभि तुला काय म्हणायचं, तर आता अभि म्हणतो की ते माप ठेवूयात ना. नैना म्हणते की माप, तर माही म्हणते की बाप नो, मी आता क्लिनिंग वगैरे नाही करणार, करण्याची काही सवय नाही, त्यामुळे मी ही साफसफाई नाही करणार. जे काही साफसफाई आहे ती तुमची रमा करत असेल, परंतु मला हे सर्व नाही जमणार, म्हणून माही आता डोक्याला हात लावते आणि अगदी रागाने हे सर्व सांगत असते. तेव्हा मात्र आता अभि म्हणतो की अगं मोठी आई, कुठे तुला हे ऍक्टर सापडला, खरंच तुला हिला रमा बनवणं खूप असं कठीण होणार आहे. तेव्हा आता सीमा म्हणते की ऐक अगं मॉप म्हणजे मॉप नाही, अगं मॉप नाही तर माप जे ओलांडायचं असतं ते माप, पायाने असं ढकलतात ते म्हणजे एका मुलीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा ती सासरे येताना अशा उंबरट्यामध्ये माप ठेवतात तांदळांनी भरलेला, मग ते माप असं पायाने ओलांडायचं असतं आणि ते ओलांडून आत यायचं असतं. तर माही लगेच खुश होते, हो मी हे सर्व करेल, मला हे सर्व करायला आवडेल सुद्धा. ओके आणि आंटी हे बघा, मी घर तर बघितलेलं आहे परंतु अजूनपर्यंत व्यवस्थित नाही बघितलेलं, परंतु जेव्हा मी इथून आले तेव्हा मला इथून सुटावं लागलं, हो की नाही नैना. तेव्हा नैना म्हणते की सुटवलं. तेव्हा सीमा म्हणते की हो जा तू आता आनंदाने या घरामध्ये बागड, घरामध्ये आता कोणी नाही आणि कोणी येणार सुद्धा नाही, त्यामुळे तुला जे बागडायचं असेल ते तू बागड. माही विचारते की बागड. सीमाला, नैनाला आणि अभिला तर खूप असं हसायला येतं. नैना म्हणते की थांब बागड, मी तुला सांगते की काय ते. अगं बागड म्हणजे फिर, असं घरामध्ये सर्वत्र फिर. तेव्हा मात्र आता नैना ही माहीच्या हाताला धरते आणि तिला सर्वत्र अशी म्हणजे फिरून दाखवत असते. तर माही अगदी खुश होऊन हात अगदी नैनाचा वर खाली करत अगदी मस्त अशी बागडत असते. त्यानंतर आता ती बाई आतमध्ये मंगळसूत्र आणायला गेलेलीच असते, परंतु अक्षयला काही तेथे आता दम निघत नसतो. तो म्हणतो की आनंद दादा चल आता इथून निघूया.
घेऊयात, मला काही या बाईवर काही असा विश्वास नाही बसत, कारण ती आता आपल्याकडून पैसे घेण्यासाठी हे सर्व नाटक करत असेल. तेव्हा आनंद अक्षयला समजावतो की अरे अक्षय, तू किती निगेटिव्ह विचार करतो, मला खरंच काही समजत नाही. अरे तिच्याकडे बघून तरी वाटतं का तुला की तिचा काहीतरी स्वार्थ असेल या सर्व पाठीमागे? अरे कमॉन अक्षय, ही साधी माणसं असतात, त्यांना पैशाचं काही घेणं देणं नसतं. अरे एक वेळेस यांना पैसा यांच्याकडे कमी असेल, परंतु यांना माणुसकी खूप असते. तेव्हा अक्षय म्हणतो की मला दाखव ना, मग आण ना त्या वस्तू, किती वेळ लावते ती? वेळ लावतात त्यांना दाखव म्हणा ना. तेव्हा आनंद म्हणतो की थोडा वेळ, अरे घेऊन दे त्यांना, अरे त्यांना वेळ लागत असेल, तू कशाला इतका पॅनिक होतो, कशाला इतकं टेन्शन घेत? तेव्हा आनंद डोकावून पाहतच असतो. तेव्हा त्या बाई बाहेर येतात. आनंद लगेच अक्षयला म्हणतो की ते बघ त्या आल्या. तेव्हा आता त्या बाई बाहेर येतात, तर अक्षय लगेच त्यांच्या जवळ येतो आणि विचारतो की ताई, तुमच्याकडे काय आहे, प्लीज दाखवा ना. तेव्हा ती बाई आपल्या हातातील रमाचं जे काही रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र आहे तर ते अक्षयला दाखवते. तेव्हा आता त्या बाईने अगोदर मोठीशी झाकून ठेवलेली असते, ती दाखवायला तयार नसते. त्यानंतर मात्र आता इकडे जी माहीची आई असते देविका, ती तर आता डायरेक्ट मुकादमांच्या घरी एंट्री करते, म्हणजे गाडी घेऊन तेथे आलेली असते आणि घोटाळे सुद्धा तिच्या सोबतच असतात. तेव्हा आता लगेच देविका घोटाळ्यांना विचारते की घोटाळे अहो, आपण इकडे का थांबलोत? घोटाळे म्हणतात की देविका मॅम, तुम्ही मला शाबासकी द्या. अहो त्या माणसाची माहिती मी काढलेली आहे. देविका म्हणते की कुठल्या? तर घोटाळे म्हणतात की तो नाही का रुमाल बांधलेला असला रे, फुकटचा दम देत होता, त्याचं नाव शशिकांत मुकादम होते, मुकादम फूड्स इंडस्ट्रीजचा तो मालक, आणि तो इथे राहतो. तेव्हा देविका म्हणते की हो, पण माही इकडे त्यांच्याकडे काय करायला आली असेल? त्यावर आता घोटाळे विचारतात की बोलू का, परंतु माहिती नाही. तर देविका म्हणते घोटाळे नक्की काय ते? तर लगेच घोटाळे म्हणतात की हो हो, त्या येथे राहतात हे मात्र नक्की. देविका पुन्हा विचारते की घोटाळे अहो नक्की काहीतरी यावेळी सुद्धा घोटाळा नाही ना? तेव्हा घोटाळे नाही म्हणतात. देविका म्हणते की चला मग जाऊयात त्यांच्या घरामध्ये. तेव्हा आता घोटाळे खाली उतरतात आणि लगेच देविकाला उतरण्यासाठी लगेच दरवाजा उघडतात आणि त्यांच्या हातावर आता मारण्यासाठी ते सॅनिटायझर सुद्धा देतात. तेव्हा आता लगेच देविका त्या घराला पूर्ण पाहते आणि फायनली माही, तू येथे राहतेस काय? गुड. आणि लगेच आतमध्ये जायला निघतात. तर आता आतमध्ये सीमा, अभि आणि रमा, नैना या म्हणजे माही ह्या चौघी असतात. तेव्हा आता दरवाजाची बेल अचानक वाजते. तेव्हा आता कोण आलंय हे बघून मात्र आता चौघांना सुद्धा धक्का बसतो. सीमा विचारते की कोण असेल आत्ता? तर अभि म्हणतो की मला काय माहिती मोठी आई, कोणी तर येणार नव्हतं ना. तेव्हा आता लगेच माही तोंड झाकून घेते आणि मी लपते लपते असं म्हणते. तेव्हा मात्र अभि हा खिडकीच्या तिथून डोकावून पाहतो आणि गाडी आपली नाही असे म्हणतो. नैना ही माहीच्या डोक्यावर पदर टाकते, तर माही जोरात तो पदर बाजूला काढते आणि नैनाला म्हणते की काय ग सारखं सारखं माझ्या डोक्यावर पदर किंवा ती ओढणी टाकते. आणि तेवढ्या सीमा ही माही आणि नैनाला या दोघींना लपायला सांगते की नैना तू हिला बाजूला घेऊन जा. तेव्हा अभि हा माहीला घेऊन जातो, तर सीमा म्हणते की अक्षयच्या खोलीमध्ये तुम्ही जाऊन लपा. तेवढ्यात आता अभि हा माहीला घेऊन आत जातो. तेवढ्यात सीमा दरवाजा उघडते, तर देविका आणि घोटाळे आत येतात. तर सीमा त्यांना विचारते की कोण आहात आपण? येथे का आलात? कोण आहात तुम्ही? कुणाला शोधण्यासाठी आलात तुम्ही येथे? तर देविका म्हणते की माझी मुलगी. नैनाने ओळखलेलं असतं, परंतु आता लगेच सीमा विचारते की कोण? तुमची मुलगी? कोण आहे तुमची मुलगी? येथे तुमची मुलगी कोणी वगैरे नाही. तेव्हा देविका म्हणते की माझ्या मुलीला माहीला तुम्ही इथे किडनॅप करून ठेवलेलं आहे. तेव्हा आता माही म्हटल्यानंतर सीमाला तर धक्काच बसतो. तेव्हा देविका इंग्लिशमध्ये खूप काही बोलते, तर आता नैना हळूच सीमाला म्हणते की ही देविका. तेव्हा आता माहीने सुद्धा अगदी आतमध्ये देविकाचा आवाज ऐकलेला असतो आणि ती अभिला म्हणत असते की हो हो देविका, माय डॅड्स वाईफ सी इज देविका. अभि तिला खुणावून विचारत असतो की हो का? तर माही म्हणते की हो, पण ती येथे कशी आली? आता ती खूप अशी इरिटेट करणार. तेव्हा अभि म्हणतो की ते काही झालं तरी मात्र तू आत्ता बाहेर जाऊ नको. तेव्हा आता माही म्हणते की ते शक्य नाही, कारण मला जावं तर लागेल आणि जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत प्रॉब्लेम काही सॉल्व्ह नाही होणार, ती प्रॉब्लेम क्रिएट करते. तेव्हा मात्र आता अभि विचारतो की पण तू काय करणार आहे? देविका बाहेर सीमा आणि नैनाला म्हणत असते की माझ्या मुलीला तुम्ही परत द्या, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करेन. सीमा म्हणते की नाही अहो नाही, आम्ही कोणत्याही तुमच्या माहीला नाही ओळखत, आम्ही कसं किडनॅप करणार ना? नाही ना, तुमचा नक्की काहीतरी गैरसमज होतोय. तर नैना म्हणते की हो हो गैरसमजच होतोय. तेव्हा मात्र आता देविका खूप चिडते. देविका म्हणते की मी तुम्हाला लास्ट वॉर्निंग देते, मी तुम्हाला लिटल रोडवर आणले हे लक्षात राहून दे. तेव्हा सीमा म्हणते की अहो आम्ही तुम्हाला खरंच नाही ओळखत, मी खरंच आम्ही येथे कुणाला कशाला किडनॅप करून ठेवू.
तुमची मुलगी कोण आहे हे आम्हाला कसं माहिती? तेव्हा देविका म्हणते की रिअली? सीमा म्हणते की हो हो. तेव्हा मात्र आता देविका जो काही आपल्या मोबाईलमधील माहीचा फोटो आहे तो सीमा आणि नयनाला दाखवते. सीमा तो फोटो पाहते आणि हीच माही असं जेव्हा देविका म्हणते तर सीमा आणि नयनाला तर धक्काच बसतो. त्यानंतर मात्र आता इकडे जे काही त्या काकू बाहेर येत आणि जे मंगळसूत्र आहे तर ते मंगळसूत्र दाखवतात की हे बघ हे पोरा, हे मंगळसूत्र सापड. तेव्हा आता रमा आणि अक्षय नावाचं ते मंगळसूत्र बघून अक्षयला आणखीनच धक्का बसतो. अक्षय अगदी पूर्णपणे अगदी शॉक होतो आणि त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं. तो रडतच म्हणतो की रमा, आणि एकटक त्या मंगळसूत्राकडे बघून तो रडत असतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता देविका ही घरात आलेली असते आणि मात्र देविका ही सीमा आणि नयनाला अगदी घाबरून सोडते. तेव्हा मात्र आता ह्या देविकाला बाहेर काढण्यासाठी मात्र माही ही रमा बनून समोर येते आणि सीमाला विचारते की सीमा म्हणजे सासूबाई अहो काय झालं? देविका तर माहीला या अवतारामध्ये बघून शॉकच होते. तर आता देविका काहीतरी म्हणते तर आता माही ही मुद्दा म्हणते की अहो सासूबाई ह्या कोण आहेत? कोण माही? यांची कुणाबद्दल बोलतात ह्या? असं मुद्दाम विचारते. तर सीमा आणि नयनाला तर हसूच येत असतं. अगदी रमाची परफेक्ट अशी ॲक्टिंग आता रमाने म्हणजे माहीने केलेली असते. सीमाला खूप असं हसायला येत असतं. त्यानंतर आता आनंद आणि अक्षय आणि तो सर्वत्र अगदी रमाचे पोस्टर तयार करतो आणि सगळ्या ठिकाणी तो पोस्टर अगदी म्हणजे लावणार असतो. तेव्हा आनंद त्याला म्हणतो की अक्षय अरे तू काय करतोस? असे पोस्टर लावून आपली रमा नाही सापडणार. तेव्हा अक्षय म्हणतो की कसं सापडणार नाही? जो कोणी आपल्याला रमाबद्दल माहिती देईल त्याला मी 10 लाख रुपयाचं बक्षीस देईल. त्यानंतर मात्र आता इकडे देविका ही अगदी नीलला भेटायला येते आणि झालेला सर्व प्रकार काही तेथील ती नीलला सांगते आणि तेथून तिची गाडी जेव्हा निघून जाते तेव्हा नील विचार करतो की देविकाने आता मला जे काही सांगितलं म्हणजे तेथील लोक हा माहीवर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करतात आणि मी जो काही प्लॅन केलेला आहे तो सर्व फिनिश होऊन जाईल. त्यासाठी लवकरात लवकर मला काहीतरी असं करावंच लागेल की माहीला तेथून बाहेर काढावंच लागेल, कारण मी जो काही माहीचा प्रॉपर्टीचा प्लॅन आहे तो माझा बरखास्त होऊ शकतो. त्यानंतर आता इकडे अक्षरने सर्वत्र पोस्टर लावून 10 लाख रुपयाचे बक्षीस हे केलेलं असतं. म्हणजे जे कोणी रमा सापडली असेल तिला शोधून देतील त्याला 10 लाख रुपयाचं बक्षीस पोस्टर सर्वत्र लावून सर्वत्र ती न्यूज पसरवलेली असते. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.